सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर वीज निर्मिती केंद्र परिसरातील वृक्ष संगोपनासाठी लाखो रुपयांचा ठेका देण्यात आला असतानाही परिसरातील अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे मुख्य अभियंता कार्यालयाच्या शक्तीगड विभागातील ही परिस्थिती असून संबंधित ठेकेदार व प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वीज निर्मिती केंद्र परिसर हरित ठेवण्यासाठी वृक्ष संगोपनासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला होता। झाडांना नियमित पाणी देणे, देखभाल करणे तसेच उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्यासाठी स्वतंत्र कामगारही नियुक्त करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र प्रत्यक्षात अनेक झाडे पूर्णपणे सुकलेली दिसून येत असून झाडांना वेळेवर पाणी दिले जात नसल्याचे मुख्य अभियंत्यांचे मुख्य कार्यालय शक्तीगड विभागातील चित्र समोर येत आहे। सदर प्रकारचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिक व पर्यावरण प्रेमींचे संताप व्यक्त केला जातोय। लाखो रुपयांचा खर्च करूनही वृक्षांची अशी दुरवस्था होत असेल तर संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी होत आहे। भर उन्हाळ्यात झाडांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वृक्ष वाळून गेले। प्रशासनाने केवळ कागदोपत्री कामे दाखवून निधी खर्च केल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जातोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच परिसरातील उर्वरित झाडांचे तातडीने संगोपन करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ।